हॅलो, आत्मवंदन सगळ्यांना. खूप 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 हृदयापासून सर्व कुटुंबियांचं खूप स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. आज खरं मी रेकी घेणार होते, रेकीचं सत्र घ्यायचं होतं, पण आपण रेकी सत्र उद्या घेऊ नक्की. आज अमावस्या आहे, त्यामुळं आपण अमावस्येचं आज ध्यानच घेऊ. भरपूर एनर्जी आहे आज अमावस्येची, आणि त्या एनर्जीचा आपण फायदा करून घेऊ. आपल्या संस्थेचं पण ध्यान आहे खरं, पण ते 10 वाजता सुरू होणार होतं आणि बरेच जण झोपतात 10 पर्यंत, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, आपण आपलं सत्र घेऊ. नाहीतर मी सगळ्यांना म्हणणार होते की सगळे आपण तिकडच जॉईन करा. पण ह्या सत्रानंतर ज्यांना इच्छा आहे, 10 ते 11 त्यांचं, मला वाटतं 11-12 पर्यंत असेल. जसं पौर्णिमेचं असतं तसंच त्यांचं अमावस्येचं आहे. एक मिनिट मी एकदा तरी परत एकदा चेक करते किती वाजता आहे. आणि मी विचार करत होते, आत्ताच पौर्णिमा झाली, लगेच अमावस्या कसं काय आली, हा विचार माझ्या डोक्यात सुरू आहे. का मी चुकीचं बघितलं मागच्या याच्यातलं. मी बघून सांगते, कुठल्या तरी ग्रुपवर मला वाचल्यासारखं वाटतंय की आहे म्हणून. हा, आहे. पीएमसी गुजरातचं एक आहे, पीएमसी हिंदीचं एक आहे. पीएमसी गुजरात आज रात्री 9 वाजल्यापासून 9 ते 12 आहे. आणि पीएमसी हिंदीचं रात्री 10 वाजता सुरू होणार आहे. तर जसं आपलं पौर्णिमेचं एक जसं संगीत ध्यान होतं परवा, आपण सगळ्यांनी अनुभव घेतला त्याप्रमाणे थोडा वेळ का होईना तुम्ही सगळे जॉईन करा. जसं आज जर वेळ मिळाला, म्हणजे झोपण्याआधी थोडा वेळ का होईना, ह्यांच्या जो आपल्या सामूहिक चेतना आहे आपल्या पीएमसी गुजरात आणि ह्याची चॅनलवर, तिथं थोडा वेळ का होईना जॉईन करा नक्की. तुम्हाला खूप शांत वाटेल, आणि मग ते करत करतच तुम्ही त्या तयारीतच राहा की बेडवर आपण जिथं झोपतो त्या जागेवरच बसा वाटलं तर. फक्त एक 5 मिनिटं ऐकून लावून, जर आपल्याला लवकर म्हणजे झोप येत असेल खूप, तर एक किमान 5 मिनिटं तरी त्या ध्यानामध्ये जॉईन व्हा, त्या सत्रामध्ये, त्या सगळ्यांच्या चेतनेबरोबर, आणि मग तुम्ही झोपी जा. पण आजची जी एनर्जी आहे ती खरंच सकाळपासून मला पण जाणवते. आणि आहेच आहे की आज अ, मोठ्या प्रमाणावर ही सगळी ध्यानाची ऊर्जा आपल्याला जाणवते, जेव्हा आपण सामूहिक ग्रुप बरोबर आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा. आता आजचं जे आपण ध्यान करू त्यामध्ये सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं की जसं आपण एखाद्या पाण्याच्या धबधब्याखाली बसतो ना, त्याप्रमाणे मी सांगेन तसं, पण फक्त सुरुवात तुम्हाला करून देते. की आपण जिथं बसलोय त्या आपल्या डोक्यावर एक असा प्रकाशाचा स्तंभ म्हणा, असा एखादा पिलर, खांब असतो ना प्रकाशाचा, त्याप्रमाणे खांब आपल्या डोक्यावर कुणीतरी लाईट टाकलाय. आणि तो लाईट असा पूर्ण आपल्या अंगाभोवती, शरीराभोवती तो लाईट आपला आहे. किंवा आपण त्याला पाण्याचा धबधबा जसा असतो, जसं आपण धबधब्याखाली बसलोय, सगळं पाणी आपल्या अंगावर आहे, त्याप्रमाणे तो लाईट सगळ्या आपल्या इथून अगदी एक एक पेशींपासून असं सगळ्यांनी इमॅजिन करा. जसं जसं मी सांगेल तसं, म्हणजे हा लाईट आपल्या सगळ्या आतमध्ये उतरतोय. तो जो डिवाइन, दैवी पांढरा प्रकाश जो आहे, जो कॉस्मिक एनर्जी आहे, त्याला आपण वैश्विक ऊर्जा असं नाव देतो, त्याला आपण पांढऱ्या प्रकाशामध्ये नेहमी इमॅजिन करतो. आता खरं तर ह्या डोळ्यांनी तो कोणी प्रकाश बघितला नाहीये, पण ज्या लोकांना ध्यानात तो प्रकाश दिसतो, तो नेहमी पांढऱ्या प्रकाशामध्ये दिसतो, काही जणांना गोल्डन दिसतो. तर हे जे ती फ्रिक्वेन्सी असते त्या प्रकाशाची, आणि म्हणून ती आपल्याला ह्या डोळ्यांनी दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा आपण त्या एका फ्रिक्वेन्सीला मॅच होतो, तेव्हा तो जो कलर आहे तो दिसायला लागतो आपल्याला. मग आपण काय करायचं की ध्यानामध्ये बसल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं, जसं मी एक टेक्निक सांगितलं काल, की तुम्ही नामजप करा सुरुवातीला थोडा वेळ. नामजप करत करत तुम्ही ध्यान करा, जर तुमचं ध्यान लागत नसेल. जसं की ओम नमः शिवाय, जसं नमः शिवाय मी म्हणायचे माझ्या ध्यानामध्ये, की नमः शिवाय, श्री राम, जे काही तुम्हाला जो मंत्र आवडतो तो, श्वास घेताना त्या मंत्राचा अर्धा भाग आणि सोडताना अर्धा भाग, या पद्धतीने तो जप जो आहे तो ध्यानामध्ये वर खाली श्वास घ्यायचा, सोडायचा. आणि ते करताना मग आपला हळूहळू कधी ध्यान लागतं आपल्याला कळत नाही, इतकी नामामध्ये पण शक्ती आहे. तर नाम पण घेऊ शकतो आपण, किंवा काही लोक श्वासाची क्रिया करतात जशी आपण करतो. पोट फुलवतात, छाती फुलवतात,
हळूच तोंडाने सोडतात. ह्या क्रियेने सुद्धा आपण आपली सुरुवात करू शकतो ध्यानाची. एक भाग्यश्री, आपण एका बाजूला असं म्हणतो की जी काही, एक मिनिट भाग्यश्रीने काहीतरी प्रश्न विचारलाय. अ, आपण एका बाजूला असं म्हणतो की जी काही इच्छा आहे ती परमात्म्यासमोर बोलायची आणि त्याच्यावर सगळं सोडून द्यायचं, परत परत त्यावर विचार करायचा नाही. आणि दुसऱ्या बाजूला असं आपण म्हणतो की 21 दिवस सतत तेच तेच म्हणायचं म्हणजे ती गोष्ट मिळते. या दोन विरुद्ध पद्धती आहेत. मग नेमकं काय पद्धत आहे दोन्हीमध्ये? इच्छा जी आपण धरतोय ना, समजा ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांगते. खूप छान प्रश्न आहे. हे जे 21 दिवसाचं जे आपण करतोय ना, ही अफर्मेशन टेक्निक आहे. म्हणजे आपण ब्रेनलाच तयार करतोय बघा. एखादी इच्छा मला आहे की मला माहितीये, मला असं वाटतंय की माझ्याकडं 8 महिन्याला माझ्या अकाउंटला 2 लाख रुपये जमा व्हावे. ही माझी इच्छा झाली. पण मला माहिती की ते 2 लाख जमा होण्यासाठी नाही नाही भाग्यश्री, सॉरी नको म्हणू. उलट हा प्रश्न गरजेचा आहे आणि ह्या आला म्हणजे तुझ्या मार्गातून, तुझ्या माध्यमातून हे सगळ्यांपर्यंत उत्तर पोहोचेल ना. तर जेव्हा 2 लाख रुपये मी म्हणते की माझ्या अकाउंटला यावेत, तर त्याच्या मागे सगळ्यात आधी मी विश्वास ठेवला पाहिजे की ती गोष्ट शक्य आहे. होतं काय माहिती का, आपल्यालाच विश्वास राहत नाही की असं होऊ शकतं. कारण माझ्या डोक्यात अनेक प्रश्न येतील की माझं तर जॉब नाहीये, माझं तर अजून इन्कम सोर्स तितका नाहीये, मग कसं येणार? समजा मी एक बिझनेस स्टार्ट केला नुकताच, माझी इच्छा आहे की माझं महिन्याला 2 लाखाचं इन्कम व्हावं. पण मला माहिती की माझा बिझनेस त्या लेवलला नाहीच आहे अजून. तेवढे माझे कस्टमर नाहीत, माझा तेवढा रीच नाहीये, हे मला माहितीये. त्यामुळे त्या 2 लाखाच्या इच्छेमागं सगळ्यात आधी माझे विचार दुश्मन व्हायला लागतात. मी स्वतःवर डाऊट घ्यायला लागते. म्हणजे ही जी डाऊट घेतो ना आपण, ही आपली स्वतःची एक प्रोग्रामिंग, की कुणीतरी सांगितलेलं. असं काय सोपं आहे का मुलींनी एवढं पटकन काय, लोक एवढी वर्षानुवर्ष करतात मग कुठंतरी त्यांना एवढे पैसे मिळतात, आणि तू 2च महिने झाले जॉब बिझनेस सुरू करून, आणि काय, किंवा अजून असे अनेक लोक त्याच्यामध्ये शंका घेतील, किंवा माझं मन. म्हणजेच काय झालं, आपण एका एका चौकटीतच आपण बघतोय, विचार करतोय. मग ज्यावेळी इतकी इच्छा आहे, सगळं आहे, वातावरण तसं आहे, पण माझी इच्छा पूर्ण होत नाहीये. मग मला समजलं की माझा आतमध्ये काहीतरी आहे, माझंच मन आहे, माझीच शंका आहेत. अशा वेळी हे अफर्मेशन उपयोगाला येतात. अशा वेळी मी माझ्या मनाला समजून सांगते. हे ब्रेन आहे ना, हे 21 दिवस, त्याच्या आधी मी एक ऑडिओ पाठवलाय, तुम्ही तो ऐका, कारण त्याच्यानंतर मी हे पाठवलंय, हा मेसेज. तर ते पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये सांगितलंय की कसं आपण आपलं ब्रेन कसं काम करतं वगैरे. आणि हे तुम्ही माझं नाही, कुणाचंही कुठलीही क्वांटम फिजिक्सची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हेच सापडेल. ब्रेन रिप्रोग्रामिंग किंवा रिवायरिंग नावाचं डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचं पुस्तक आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या मनाच्या मध्ये, आपल्या यशामध्ये सगळ्यात मोठा कोणी असेल तर आपले विचार आहेत. आणि जोपर्यंत आपण त्याच्यावर काम करत नाही, रिप्रोग्राम करत नाही, तोपर्यंत ते काम होत नाही. पण असं होतं ते, त्याला सांगणं समजून, आतमध्ये तो विश्वास निर्माण करणं की मी करू शकते, ह्याच्यासाठी ते 21 दिवसाचा प्रयोग आहे. मग तुम्ही 21 दिवस जेव्हा रोज रोज त्या गोष्टी स्वतःला पटवून द्याल की मी निरोगी आहे, माझं हे सगळं व्यवस्थित आहे, हे जितकं आपण आपल्या स्वतःला आधी पटवू, जेवढं सबकॉन्शियस मध्ये आतमध्ये ते बी रुजलं जाईल, जितकं आतमध्ये खोलवर, एकदा तुमचं सबकॉन्शियस पटलं की तुम्ही ती कुठलीही गोष्ट असेल ती अचीव्ह करू शकता. आपलं जे सबकॉन्शियस आहे ना, त्याच्यापर्यंत ह्या पोचणं हे फार गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. हे बरोबरचं जे आहे मन, हे हे फक्त आपण ऐकतो आणि हे करतो, पण जे मेन आहे, जो मेन सगळा खेळ चालतो, तो सबकॉन्शियस अवचेतन मनाचा आहे. आणि अवचेतन मन हे 1-2 दिवसात बदलू शकत नाही. त्याला बदलण्यासाठी तुम्हाला किमान 21 दिवसाचा कालावधी पाहिजे. कुठली गोष्ट असेल ती, तुम्ही जेवढं तुम्ही रोज त्याला म्हणाल 21 दिवस की मी, माझ्यामध्ये ती क्षमता आहे की मी 2 लाख रुपये महिन्याला मिळवू शकते, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, हे आधी म्हणणं म्हणणं म्हणजे स्वतःला पटवून देणं की मी आहे बाबा तेवढी. लोकांचं काय होतं, माझ्यात तेवढी पात्रता नाहीये, मग 2 लाख कसे येणार, इथून सुरुवात असते. मग जोपर्यंत तुम्ही स्वतःला पात्र समजत नाही तोपर्यंत ब्रह्मांड, एक लक्षात घ्या, साधा नियम आहे, ब्रह्मांडाला नाहीची ऊर्जा कळत नाही. त्याला निगेटिव्ह शब्द नाही कळत. नाही हा शब्द त्याला कळत नाही. त्याला हे कळतं की माझा आत्ता हा विचार येतोय ना की मी 2 लाख रुपये पाहिजेत, पण माझ्या मनात हे की माझ्याकडे तेवढं पात्रता नाहीये किंवा माझ्याकडे तेवढी क्षमता नाहीये. हे त्याला समजतं की हिच्या मनात किंवा ही ऊर्जा येते, ही म्हणतीये 2 लाख रुपये पाहिजे, पण आतून
ती काय टाकती सिग्नल मला, की माझ्याकडे तेवढं क्षमता नाहीये. ते ते पकडतं. तुम्ही काय म्हणताय ते पकडत नाही, की 2 लाख रुपये माझ्याकडे आहेत हे नाही पकडणार. तुमचे फिलिंग्स पकडणार ते. तुमच्या मनातून काय वाटतंय. डॉक्टरकडे आपण जातो ना, की आणि म्हणतो, डॉक्टर म्हणतात, तुम्ही घाबरलायत का? समजा आपल्याला इंजेक्शन देत असेल समजा. डॉक्टर म्हणतात तुम्ही घाबरलेत का? आपण म्हणतो नाही हो, नाही घाबरले. पण आतून आपण खूप घाबरलेलो असतो. भीती वाटत असते, आता मला इंजेक्शन देऊन पुढची प्रोसेस करतील ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर वगैरे. तर जी खरी खरी फिलिंग आहे ना आतली, खरी खरी, ते पकडतं युनिव्हर्स. तुम्ही तोंडावर काय बोलताय हे नाही पकडत. तसं आहे. तर तुम्ही जे काही तोंडावर तुम्ही लाख गोष्टी म्हणा, त्याला नाही समजणार. पण म्हणून तर असं होतं ना, जी लोक जास्त पूजापाठ पण नाही करत, पोथ्या पण नाही वाचत, जी लोक देवदेव नाही करत, त्यांना लवकर यश मिळतं. आणि मग आपण म्हणतो हे तर देवदेव करत नाहीत, आमच्या एवढं करत नाही, पण ह्यांना सगळं चांगलं झालंय का? कारण त्यांना ते देवदेव नुसतं पोथी वगैरे वाचून नाही, त्यांचा भाव, फिलिंग्स आतमध्ये काय आहे ते, आणि ते पटकन पकडलं जातं, आणि म्हणून लवकर त्यांना देवाचे अनुभव येतात. म्हणजे त्यांना जे पाहिजे ते लवकर मिळतं, कारण आतमध्ये ती तीव्र भावना असते. आणि तुम्ही बघा, एक एक लोक असतात की ज्यांनी आयुष्यभर पाप केली, दुसऱ्याला त्रास दिलाय, मन दुखावलंय, सगळं झालंय, पण तो माणूस पैसा कमवायला टॉपला असतो. भरपूर पैसा त्या माणसाकडं. म्हणजे म्हणतो ना, लक्ष्मी पाणी भरते घरी, तशी परिस्थिती. कशामुळं? तो बाकी कसा का असे ना, पण तो पैसे कमवायच्या बाबतीत एकदम स्ट्रॉंग आहे. त्याचे फिलिंग स्ट्रॉंग आहे. तो कुठल्याही कामाला हात घालताना म्हणतो, हो जाएगा, कुछ बात नाही. हा कॉन्फिडन्स लेवल असतो. डरने की जरूरत नाही, हो जाएगा. आणि ते नुसतं बोलण्यापुरतं नाही, खरोखर त्या माणसांचा बिलीव्ह झालेला असतो, की मी ज्याला हात लावू ते सोनं आहे. हे त्यांचं डोक्यात फीड बसलेले असतं. एक समाज आहे आपल्यामध्ये, आपण म्हणतो गुजराती मारवाडी लोक, त्यांची थिंकिंग अशी असते, अरे होणार होणार. म्हणजे ते त्याच काय म्हणू शकतो आपण, इंटेन्सिटीने ते काम करतात. मग त्यांना ते सारखं सारखं बोलायची गरज नाहीये ना. बोलायची गरज कुणाला? ज्यांचा आत्मविश्वास कमी आहे. मी समजा करायला गेले सुरुवात, मला माहितीये मला होणार नाहीये, तर मी आधीपासून हे 21 दिवसाचं सुरू करेन. मला माहिती बाबा, मला ते आतलं बदलायचंय मला स्वतःला आधी. तरच मी तोंडावर जे बोलतीये त्याला काहीतरी अर्थ आहे. मग म्हणून असं होतं बऱ्याचदा की लोक देवधर्म न करत असताना सुद्धा पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात, पैसा खूप मिळवतात. ही जी उदाहरणं आपण बघतो ह्याचं कारण हे, कारण त्यांचा आत्मविश्वास, कारण त्यांचे विचार. त्यांना असं माहीतच असतं की मी हात लावेल त्याला सोनं करेन, तो मिडास टच माझ्यामध्ये आहे. ही त्यांची प्रवृत्ती, आणि त्यामुळेच ती लोक त्या लेवलला जातात. आणि जी लोक, मी असं म्हणत नाही की जी लोकांना मिळत नाही ती काय नसतात का, कॉन्फिडन्स पण असतो त्यांच्यामध्ये, पण काहीतरी एक गोष्ट कुठेतरी एक डाऊट असतो, एक शंका असते मनामध्ये अजून, किंवा काहीतरी एक असते गोष्ट जी मॅनिफेस्टेशनला लागते. त्याच्यातली एक गोष्ट कमी पडलेली असते. पण आपण काय करायचं, की हे जे 21 दिवसाचं आहे, ज्याला कुणाला ह्याची गरज वाटते, की हे माझं मनच मला आतमध्ये साथ देत नाहीये, त्यांनी ही गोष्ट जरूर करायची. यादी आपल्या मनाला तयार करा. बाकी ब्रह्मांड तुम्हाला द्यायला बसलंय, पण माझंच मन मला तयार होत नाहीये. मलाच खरं वाटत नाही की मी हे काही करू शकते. मलाच वाटत नाही की माझं शरीर नीट होऊ शकतं. कितीही जरी मी बोलले, काही झालं तरी मनात वाटतंय, अरे पण हे तर आहे ना माझ्या आतमध्ये, शरीरामध्ये, हे कसं कमी होणार? हे कसं कमी होणार? हे आपल्या आतमध्ये राहतच, की माझं तर हे प्रॉब्लेम आहे शरीराचा, तो कसा कमी होणार? आणि मग तुम्ही जसं करताय तशी बॉडी त्याप्रमाणे रिॲक्ट करते. म्हणून आपल्याकडनं एक गोष्ट अजून सांगितली, की फोकस. फोकसला महत्व आहे. तर आपण 21 दिवसामध्ये काय करतोय, आपला फोकस त्या गोष्टीकडे नेतोय जी गोष्ट मला पाहिजे. तर एखाद्याचं असं होतं ना, की किती विचार केला, काही केलं तरी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष जातं. त्यांच्यासाठी हे 21 दिवस करून बघा हा प्रयोग. हे मी 2 दिवसापूर्वीच आमचा पुण्याचा एक ग्रुप आहे फेसबुकचा, एका मॅडमचा मी रिव्ह्यू वाचला. कोणीतरी रुपाली म्हणून मॅडम आहेत, त्यांच्यासाठी लिहिला होता. त्या अशा माइंड कोच वगैरे आहेत. तर त्यांनी रिव्ह्यू लिहिला 2 गोष्टींसाठी. पहिला रिव्ह्यू त्यांनी लिहिला, त्यांना झोपेच्या गोळ्या सुरू होत्या, आणि 8 ते 15 दिवसामध्ये त्या रुपाली मॅडमनी त्यांच्या झोपेच्या गोळ्या सोडवल्या, पूर्ण सोडवल्या, आणि आता त्या विदाऊट गोळी घेता त्या झोपी जातात. आणि दुसरा त्यांचा रिव्ह्यू होता, त्यांच्या मुलाचा काहीतरी ऍडमिशन अभ्यासाच्या संबंधात काहीतरी असा एक होता, ज्याच्यासाठी त्यांना ते दिलं होतं. आता त्यांनी काय दिलं होतं, अशा प्रकारची अफर्मेशन दिली होती.
आणि ते 21 दिवसाचं ते चॅलेंज देऊन त्याप्रमाणे ते करून घेतात. म्हणून मला हे, जेव्हा मी हे 2 दिवसापूर्वी ऐकलं होतं आणि मी ठरवलं होतं की मी हे पुन्हा माझ्या ग्रुपला सांगेन, पण ह्यावेळेस मी मुद्दाम 21 दिवस करा आकडा त्याच्यावर असं लिहिला. सोबतच तुम्ही काय करू शकता की लिहू शकता. आपण जितकं लिहितो ना तितकं ते आत जातं, उतरतं. म्हणून एक एक जी पाहिजे ना ते लिहा. लिहू शकतो आपण 21 दिवस आपल्या मनाला तयार करायचं की हे माझ्यात आहे आणि ते होणार आहे. जितकं आपण ते लिहू, आपलं सबकॉन्शियस एकदा प्रोग्राम झालं की त्याप्रमाणे ते सगळं खेचायला लागतं. एकदम छान. मी अजून एक वाक्य ऐकलं, उठल्या उठल्या आपण सगळेजण आभार मानत असतील. मी अशी अपेक्षा करते सगळे उठल्या उठल्या आभार मानत असतील. अं, आभार मानताना सकाळी सकाळीच म्हणा की आजचा दिवस माझा जसा पाहिजे तसा आपल्याला, मला आनंदात जात, आजचा दिवस माझा आनंदात जाणार आहे. मी जेव्हा तो शब्द वापराल ना, तुम्ही बघाल दिवसभरामध्ये त्या गोष्टी आपोआप तशाच गोष्टी खेचल्या जातात आपल्याकडं. उठल्या उठल्या जर आज आता असं हे ते असं आपण करायला लागलो, किंवा आता मला आज डॉक्टरकडे जायचंय असा विचार आला, तर मग आपण त्याच्यापेक्षा आपण विचार बदलायचे सकाळचे आपले खास करून, आणि रात्री झोपतानाचे. तर 2-3 प्रश्न आहेत. अ, उर्मिलाताईंनी लिहिलंय, विपुलाताई, मी याचा अनुभव वारंवार घेतलाय, अगदी खरं आहे, पहाटेच्या वेळी मी करते. नंतर प्रणिताने लिहिलंय, कितीदा लिहायचं. लिहायचं म्हणजे आपण आता समजा एक वाक्य लिहिलं ना की माझे गुडघे अगदी व्यवस्थित आहेत, असं समजा मला लिहायचंय. तर मी त्याप्रमाणे निरोगी आहेत माझे गुडघे. तर एक समजा 5 वेळा व्यवस्थित त्या लक्ष द्यायचं त्या शब्दांकडं. माझे गुडघे पूर्णपणे निरोगी आहेत, मी निरोगी आहे, हे म्हणत असताना नुसतं लिखाण नाही, तर जितकं आपण फोकस ठेवू ना त्या गोष्टींकडं तितकी ती गोष्ट वाढते. हा, त्यामुळे जितकं आपल्याला फोकस, ध्यान ठेवता येईल त्याच्याकडे, आणि 5 ते 6 वेळा, मी खरं सांगू हे किती वेळा काय हे मी मानत नाही. बरेच जण म्हणतात की तुम्ही 10 वेळा लिहा, 15 वेळा, पण मला असं वाटतं जोपर्यंत माझं मन मला सांगतं ना तोपर्यंत. मला एकदा जरी 2दा लिहिलं आणि मला असं वाटलं बास आहे, हा, त्याप्रमाणे मला मी बास करते तिथं. तर ते तुमच्यावर आहे. माझ्याकडे एक डायरी आहे, ज्या डायरीमध्ये माझे रोजचा दिवस कसा गेला हे मी साधारण 2005 पासून करते. आज आज मला 20 वर्ष झाली, मी डायऱ्या सांभाळते, लिहिते सगळं रोजचं छोटं छोटं लिहिते. प्लस त्या आता डायरीमध्ये मी हे सगळं लिहायला सुरू केलं. आभार मानणे, मला आजच्या दिवसामध्ये काय पाहिजे हे लिहिते मी, मला माझी इच्छा काय, पुढची इच्छा काय, अशा एक एक इच्छा पूर्ण होत चालल्यात माझ्या. तर मी त्याच्यासाठी जी झाली ती टिक, ही इच्छा पूर्ण झाली, मग पुढची इच्छा काय, ही अशी इच्छा आहे बाबा, बास लिहिली, ठेवली. मला विश्वास आहे. ज्याला विश्वास नाही त्यांनी काय करायचं, 21 दिवस स्वतःच्या मनाला आधी मनवायचं की हे होणार आहे, होणार आहे, होणार आहे. हा, ज्याला विश्वास नाही त्यांनी, त्याला असं वाटतं की नाही कुठंतरी थोडंसं काही आहे, 1% की जे मला डाऊटफुल आहे, होईल का नाही. त्या लोकांनी मग पहिला तर ब्रह्मांडावर सोडायचं, जसं मी नेहमी सांगते, सोडून द्या तो विषय तुमच्या इष्टदेवतेवर. एकदा इच्छा लिहिली की तरी पण तुमचं मन खात असेल आतमध्ये, तर मग मात्र 21 दिवसाचा हा प्रयोग तुम्ही करून बघा. आणि मग तुमचं मन जेव्हा तयार होईल ना, तेव्हा ती इच्छा अशी तुमच्या जवळ सहजपणे येईल. आपले सगळ्यात मोठे शत्रू आपणच असतो. आपले विचारच आपले मोठे शत्रू आहेत, की जे ते बी आतमध्ये रुजवतात, माती खोदतात, त्याच्यात बी टाकतात, आणि पुन्हा 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 ती माती काढून काढून बघतात की बी उगवलंय का नाही, उगवलंय का नाही. आणि याच्यामध्ये मी पण आहे इन्क्लुडिंग, म्हणून मी सांगितलं हा प्रयोग, की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं त्यावेळेस आपण 21 दिवसाचा हे करू शकतो की रोजच्या रोज. काही दिवसामध्ये तुमच्या मनाला आपोआपच ती सवय होऊन जाईल, आणि मग आपले विचारांचे पॅटर्न हळूहळू बदलायला लागतील. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं निगेटिव्ह बघायची सवय लागली लहानपणापासून. त्याच्यात आपला समाजच असा बनलाय की सगळेजण तसंच बोलतात आणि तसंच करतात. बाहेर पडताना हळू जा, पडशील बिडशील कुठेतरी, हळू गाडी चालव, धडपडू नको, आपण सांगताना असंच सांगतो सगळं. त्यामुळे आपल्याला सवयी तशाच लागल्यात की काहीतरी निगेटिव्ह होणार, हेच आपल्या डोक्यात बसलेलं आहे. आणि त्यासाठी हे 21 दिवसाचे अफर्मेशन बोलणं, लिहून काढणं, ह्या गोष्टी लोक करतायत आता. कारण हे फारच असं झालंय की आजची गरज आहे सकारात्मक विचार करणं, पण विचार असे एका दिवसात बदलत नाहीत. त्यांना प्रयत्नांनी बदलावं लागतं आपल्याला, आणि त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. जन्मापासून आपण ज्या ह्याच्यावर जगलोय ते 2 दिवसात मी आता माझे विचार बदलून एकदम असं असं होतच नाही. त्यामुळे आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. जसं की आपलं वजन वाढलं
वजन कमी करायला वेळ द्यावा लागतो का 2 दिवसात वजन माझं लगेचच 10 किलो असं होत नाही ना. जसं शरीराचं आहे तसंच मनाचं पण आहे, ते पण तितकंच हट्टी आहे. शीतलताईंनी लिहिलंय, वेन एव्हर वी राईट अवर विशेस वी गेट द वे इन दॅट प्रोसेस. हा, करेक्ट आहे, अगदी बरोबर आहे. खरंय. आपण आपली इच्छा लिहिली ना की आपल्याला बरोबर त्याच्यावर जायचा, पुढे जायचा मार्ग मिळायला लागतो. म्हणून ती क्लॅरिटी येते आपल्या सबकॉन्शियसला. मला ब्युटी पार्लर स्टार्ट करायचंय, नुसतं लिहा माझं ब्युटी पार्लर सुरू झालेलं आहे आणि महिन्याचं माझं इन्कम इतकं आहे, मी दर महिन्याला 50,000 रुपये कमवते, लिहून टाका. मग ते कसं चालू होईल, काय चालू होईल, जागा कशी मिळेल, हे सगळं मार्ग मिळत जाईल. तुम्ही तरी इच्छा ठेवा. मग आपणच इच्छा ठेवली ना, अरे इथं कसं मिळणार, इथं किती महाग आहे, हे सगळे आपले विचार आहेत. मग आपण त्याच्यासाठी लिखाण करणं गरजेचं आहे. तर लिखाणाची पण सवय ठेवा. 21 दिवसाचा पण प्रयोग जरूर करून बघा. खूप लोकांचं आयुष्य ह्या 21 दिवसाच्या प्रयोगाने बदललंय. हं? आता आपला जे ध्यान होईल, आपलं केवळ 10 मिनिटाचं ध्यान होईल. पण त्याच्यानंतर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सगळेजण पीएमसी हिंदी किंवा पीएमसी गुजरात कुठल्या तरी चॅनलवर थोड्या वेळ का होईना ध्यानाला बसा आणि मग तुम्ही झोपी जा. हं? आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. कारण ह्या गोष्टी सुद्धा सांगणं महत्वाचं आहे सगळ्यांना. हे असे मनामध्ये शंका घेऊन आपण कुठली गोष्ट करण्यापेक्षा विचारून व्यवस्थित सगळ्यांना क्लॅरिटी मिळेल अशा पद्धतीने हे केलेलं कधीही चांगलं. त्यामुळं थँक्यू भाग्यश्री, सगळ्यांचे आभार ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले. तो आपण सगळेजण डोळे बंद करून अगदी कोमलपणे, सहजपणे डोळे बंद करा. आपलं शरीर अगदी सैल आणि शिथिल आहे याची काळजी घ्या. पाठीला आराम घेऊन आपल्या गुरूंच्या शेजारी आपण बसलोय याची जाणीव असू दे. आपल्या सगळ्यांच्या गुरूंना आपण हृदयातून आभार पाठवू. हे सगळेजण आपल्या सोबत आहेत याचा विश्वास ठेवा. आज गुरुवार आहे, आपण श्री दत्त महाराजांना आपल्या ग्रुप सोबत बोलू. आपल्या डोळ्यासमोर आपल्या सद्गुरूंची, आपल्या गुरूंची मूर्ती आणा आणि आपल्या हृदयावर श्वास घेणं सुरू ठेवा. एक एक श्वास आपल्या हृदयातून, छातीच्या भागातून येतोय. एक मोठा श्वास घ्या आपल्या हृदयावरून. नाकाद्वारे एक मोठा दीर्घ श्वास आपली छाती फुलवून बाहेर काढा. छाती आणि श्वास अगदी सावकाश बाहेर सोडा. अजून 2 मोठे श्वास आपण आपल्या छातीवरच घेऊ. अगदी सावकाश हळुवारपणे एक मोठा श्वास आत घेत छाती बाहेर काढा आणि अगदी सावकाश बाहेर जाऊ दे. याप्रमाणे अजून 2 मोठे श्वास घ्या. आपल्या तोंडावाटे हवा बाहेर सोडा. आता पूर्ण शांत, स्थिर आपल्या हृदयामध्ये विश्वास ठेवा.
अहम ब्रह्मास्मी. मीच ब्रह्म आहे, ज्याला मी बाहेर शोधतोय, जो चराचरात आहे, जो पंचतत्वात आहे, जो प्रत्येक कणात आहे. तो ब्रह्म माझ्या आत आहे. मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. जे आपल्या वेदांमध्ये सांगितलंय तेच सत्य आहे की मीच ब्रह्म आहे. कुठे शोधतोय मी बाहेर? सगळ्या शक्ती माझ्या आत आहेत. पैसा, आरोग्य, भौतिक सुख, जे पाहिजे ते मी मिळवू शकतो इतकी शक्ती माझ्यात आहे. माझे विचार मॅग्नेटिक आहेत, इलेक्ट्रिक आहेत. माझ्या विचारांनी मी सर्व काही माझ्याजवळ आकर्षित करू शकतो, खेचून आणू शकतो इतकी शक्ती माझ्यात आहे. जेव्हा शंकराचार्यांना त्यांच्या गुरूंनी विचारलं तू कोण आहेस, तेव्हा ते म्हणाले शिवोहम शिवोहम. मी शिव आहे, मी शिव आहे. आपण सगळेजण दैवी गुणांनी भरलेलो आहोत. साक्षात शिव आपल्या आतमध्ये आणि शक्ती सुद्धा आपल्या आतमध्ये. फक्त आपण विसरलोय. आपल्या आतमध्ये डोळे मिटून ही शांती अनुभव करा. आपलं शरीर अनुभव करा. आपल्या मस्तकापासून हळूहळू आपल्या खांदे, आपली छाती, पोट, अगदी तळपायापर्यंत आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची शांतता, पूर्ण सायलेन्स, मौन. प्रत्येक पेशी काम करतीये पण शांतपणे. प्रत्येक रक्तवाहिनी काम करतीये पण शांतपणे. हृदय काम करतंय, कुठलाही गोंधळ न करता. सगळ्या शरीरामध्ये रक्त वाहतंय, पण सगळं काम शांतपणे सुरू आहे. बडबड ही केवळ माझ्या विचारांची का? त्यांनाही शांत करा. आपल्या श्वासांचा आवाज बघा, ऐकू येतोय का? जेव्हा डोळे बंद होतात तेव्हा आपल्याला आतलं जग अनुभवायला मिळतं. हे खूप शांत आहे. माझ्यातून बाहेर पडणारी सगळी कंपनं ही शांतीची आहेत, प्रेमाची आहेत. मी शांत आहे, पूर्ण शांत. आणि मला हे आता अनुभवता येतंय. आतली शांतता समजतीये मला. माझे कान, डोळे, नाक त्यांचं अस्तित्व मला जाणवतंय.
ही आतमधली चेतना शक्ती मला जाणीव करून देते की मी आत्ता डोळे मिटून हे शब्द ऐकत ऐकत समजून घेतीये माझं शरीर, त्याची जाणीव, आत असलेला हा परमेश्वर जो मला श्वास आणि हृदय दिलंय, ज्याने हे शरीर दिलंय, या श्वासांनी मी त्याच्याशी जोडली गेली. आपल्या श्वासांना बघा. प्रत्येक श्वास बघा आपला किती सहज कोमल येतोय जातोय आणि या शांतीचा अनुभव घ्या जी आपल्या आत आहे, जी कधीच आपल्याला बाहेर मिळत नाही. इतकी शांती आपल्या आतमध्ये. आपल्या हृदयावर जा, एक एक श्वास अनुभव करा. इथंच आपल्याला परमात्मा, परमेश्वर, आपली इष्ट देवता, आपले गुरु भेटणार आहेत. जेव्हा आपण शांत होऊ, ते वाट बघतात आपली. सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि
स्वस्तिर्भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु शेवटचा 1.5 मिनिट सर्वेषां मङ्गलं आपल्या भवतु आतल्या जगामध्ये आपल्या श्वासांसोबतच राहा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् शान्ति 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 अगदी हळूहळू आपण सगळेजण आपल्या हृदयावर येऊ, आभार व्यक्त करू आपल्या हृदयातून श्री दत्तात्रयांचे, आपल्या गुरु महाराजांचे, आपल्या आतल्या गुरुचे, आपले श्वास, आपल्या शरीराचे. आणि हळूवार आपल्या वेळेनुसार डोळे उघडू. आपल्या सगळ्यांना अनेक धन्यवाद.